प्रारंभी विनती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानातो हरुनी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी हेरंभा गणनायका गजमुखा भक्तापहो तुझी आता अभिनववाद विलासी ये चातुर्यार्थ कलाकमी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिणी भवारण्यचे देऊन टाकी क्षणात असा एक समर्थ तू त्रिभुवनात म्हणून मी शरणानन्य आलो विबाया नमस्कार माझा तुला हरिओम. माऊली ज्ञानेश्वर श्री नामदेवराव शांतीसागर श्रीनाथ महाराज भक्तिशक्तीचा आदर्श श्री समर्थ रामदास जगद्वंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज परमपूज्य गुरुमाता गुरुमाऊली श्री कलावती आई आणि समोर बसलेले मायबाप संत सज्जन श्रोते. आजचा आपला विषय आहे वेचक दासबोध. खरं म्हणजे हे आपण साधारण नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यापासून वेचक दासबोध सुरू केलेला आहे. एकदा वेचक दासबोध, एकदा दुसरा विषय, एकदा वेचक दासबोध. थोडंसं त्याच्यात व्यत्यय येतो, दासबोधाचं चाललेलं आहे. पण शक्यतो माझा असा एक हे असतो की एक काळजी अशी घेत असतो की जेव्हा वेचक दासबोध जेव्हा म्हणतो तेव्हा प्रत्येक प्रवचन असं स्वतंत्र आहे असं वाटावं अशी हे करत असतो. म्हणजे असा त्या विषयाला निर्णय करतो. म्हणजे प्रत्येक एपिसोड नवीन, तोच एपिसोड लांबवर चाललेला आहे असं शक्यतो होऊन न देता दासबोधाचं जे प्रवचन आहे ते एक स्वतंत्र वाटावं असं करत असतो. थोडीशी मागचं जे विषय आहे तो ओढून घेताना थोडीशी पुनरावृत्ती होण्याची शक्यता असते. पण ठीक आहे, त्या मानाने आपला अभ्यासही होतो म्हणून मग त्यालाही काही हरकत नाही. असं म्हणून हे वेचक दासबोध आहे. म्हणजे आज वेचक दासबोधावरचं माझं हे 6वं प्रवचन आहे. पुढच्या महिन्यात परत ज्ञानदेवांची विरहिणी भाग 2 आहे. म्हणजे असं एक करत असतो. तर आजच्या प्रवचनात आपण सुरुवात करणार होतो की मनुष्य म्हणजे जे चराचर सृष्टीतलं जी सजीव सृष्टी आहे ती सगळी बद्ध आहे. सगळी म्हणजे जे जीव जंतू आहेत, अगदी मुंगी, ससा, हाती, घोडा, अगदी डायनॉसॉर सकट सगळे जे चराचर आणि मनुष्य हे सगळे बद्ध या अवस्थेत आहेत. ते माणसाची जी एक केलेली आहे की प्रत्येक मनुष्य म्हणजे प्रत्येक जीव, विशेषतः मनुष्य प्राणी हा 4 प्रकारात मोडतो. हे मागच्या वेळेला आपण घेतलेलं आहे, पण त्याचा थोडासा उल्लेख करून मी पुढे जाणार आहे की 4 प्रकारात मनुष्य मोडतो. एक बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध असे 4 प्रकार आहेत. याच्या पलीकडे माणसाच्या ह्याच्यात कुठलाही 5वा प्रकार नाही. या 4तच सगळे बसतात. आता त्यातला बद्ध 5व्या अध्यायातील 7व्या समासात समर्थांनी बद्ध माणसाचं वर्णन केलेलं आहे. बद्ध म्हणजे संसारातील एक सर्वसामान्य जीव. बाकी जशी आता मी म्हणलं तसं जीवसृष्टी जशी आहे तसा जगणारा. म्हणजे आहार, निद्रा, भय, मैथुन, अंश या 4 गोष्टी त्याचा रस. सकाळी उठणार, आवरणार, जेवणार, कामावर जाणार वगैरे वगैरे. म्हणजे जे विशेष ह्याच्या पलीकडे काही करणार नाही. आयुष्य जात राहणार. वयाचे 58-60 ओलांडले की पेन्शन घेणार, मुलाबाळाचे लग्न करणार, म्हातारपण येणार. मुलं चांगली असेल तर घरी राहणार, मुलं वाईट असेल तर वृद्धाश्रमात टाकणार. असा तो बद्ध मनुष्य. ह्या बद्ध माणसाला धर्म अधर्म काय आहे, सत्संग असंग काय आहे, पाप पुण्य काय आहे, परोपकार काय आहे, यातलं एक तर कळत तरी नाही किंवा कळलं तरी बोलत पण नाही. म्हणजे समर्थ म्हणतात की न कळे भक्ती न कळे ज्ञान, न कळे भक्ती न कळे ज्ञान, न कळे वैराग्य न कळे ध्यान, न कळे मोक्ष न कळे साधन,
या नावबद्ध, न कळे देव निश्चयात्मक, न कळे देव निश्चयात्मक, न कळे संतांचा विवाक, न कळे मायेचे कौतुक या नावबद्ध. ज्याला परमार्थ कळत नाही, संसाराच्या या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटका करून घ्यायची, म्हणजे याच्यातून आपण बाहेर पडावं, काहीतरी देवाधर्माचं करावं, कुठेतरी जो एक परमेश्वर आहे त्याची ध्यानधारणा करावी, मग सगुण असो निर्गुण असो कोणी, पण त्या देवाचं चिंतन करावं, मनन करावं, हे ज्याला समजत नाही. नाना संकल्पाने जो बांधला गेलेला असतो आणि त्या संकल्पाने बांधला गेलेल्या आहोत अशी त्याला जाणीव सुद्धा नसते, त्याला आत्मज्ञान नाही, दया क्षमा शांती व्रत त्याच्या गावीही नसते. फक्त काय असतं, माणसाचे अहंकार मोठा असतो, जरा काही झालं की त्याच्या अहंकाराचा पापड तोडला जातो, ताठा असतो, दंभ असतो, गर्व असतो, लोभ असतो, कर्कशता असतो, भ्रष्टाचार असते, ऐनिकता आपण पाहतो ना सगळीकडे, राजकारणात पाहतो, सगळीकडे समाज जीवनात पाहतो, भ्रष्टाचार किती, नैतिकता काय उरली आहे का, काहीच नाही आहे, सगळं अनाचार आहे, असंगत आहे. आणि मनुष्य दुसरं काय करत नाही, दुसऱ्याची उणीधुणी काढत असतो. विशेषतः जो नसतो त्याची उणीधुणी ज्याच्या पाठीवर जास्त काढली जातात. म्हणजे एक 10 बायका एकत्र आल्या, 10 बायका कशाला म्हणून 10 पुरुष म्हणून आपण, की त्यातले जो एखाद दुसरा नसेल ना त्याचं उणं त्याच्या मग चवीने बोललं जातं. तर असं म्हणजे असा वाचाळ असतो, आळशी असतो, कंजूस असतो, मस्तावला असतो, संसारात बद्ध झालेला असतो, रममाण झालेला असतो. आणि कनक आणि कांता कसे करून पैसे मिळवणे हा एक उद्योग असतो. ह्याच्यात इतका एकरूप असतो की हातात द्रव्याची जपमाळ, कांता ध्यान सर्व काळ, सत्संगाचा दुष्काळ या नावबद्ध. द्रव्यदारा तेची तीर्थ, द्रव्यदारा तेची परमार्थ, द्रव्यदारा सकळ स्वर्गात. म्हणजे सगळ्या गोष्टी, माझा देव काय, कनक आणि कांता, माझा धर्म काय, कनक आणि कांता, माझं ध्येय काय, कनक आणि कांता, ह्याच्या पलीकडे त्याला काही सुचत नाही. आणि ते कसं मिळेल याची तो अभिलाषा, त्यासाठी तो धडपड आयुष्यभर धडपड करत असतो. नुसतीच कांता नाही, परद्रव्याची आवड, परदारेची आवड, याची आसक्ती, आणि मग त्याच्यातून असं चिंता येतो, उद्वेग येतो, आणि संसाराचे म्हणजे ज्याला हे काही सहजपणे उपलब्ध, सारखा उद्वेग, कटकट, सगळ्यांना आयुष्यात तो असा बांधला गेलेला असतो. तो बदल 100% आयुष्यातलं म्हणजे संसारातील जवळजवळ 90% लोक या बद्ध या अवस्थेत असतात. पण यानंतरची सुरू होती मुमुक्षु अवस्था. जो संसार दुःखे दुखवला, त्रिविध तापे पोळला, निरूपणे पस्तावाला अंतर्यामी. त्याच्या मनात विचार होतो की आपण आपले दोष लपवून ठेवलेले, आपल्या अंगात एवढे दोष आहेत की लोकांना दाखवून दिले नाहीत, की लोकांना दाखवलं की त्या दोषांचा आपण कधी विचार केला नाही, त्या दोषांबद्दल आपण त्याची खंतही केली नाही, ते दोष झाकण्याचा प्रयत्नही केला नाही, किंवा त्या दोषांपासून मुक्त होण्याचाही प्रयत्न केलेला नाही. दोष आपले दोष अच्छा दिले, भल्यास गुणदोष लागले. चांगल्या माणसांना मी हाकनाक वाईट बोललो, त्यांच्याबद्दल वाईट साईड बोललो. देवा मी व्यर्थच निंदिले संत साधू सज्जन, माझे दोष मी झाकून ठेवलेले वगैरे वगैरे आहे. संसाराच्या पलीकडे, स्वार्थाच्या पलीकडे तो कोणताही जो विचार केलेला नसतो त्याला कधी मुमुक्षु अवस्था प्राप्त व्हायला लागते. तो म्हणतो नाही, हे आहे की नाही कष्टविले शरीर, नाही केला परोपकार, नाही रक्षिला आचार कामामध्ये, कीर्तन केले पोटामध्ये. देवाचं नाव घेतो पण ते पोटासाठी, म्हणजे मला दक्षिणा किती मिळेल, किंवा मला त्यातनं पाकिट केवढं मिळेल, त्याच्यात किती पैसे असतील याचा जो विचार करतो. नाही कीर्तन केले पोटासाठी, देव मांडिले हाटवाटी, म्हणजे देवाचा बाजार मांडलेला. आहा देवा बुद्धिकुटी माझी मीच जाणी, पोटी धरुनी अभिमान, शब्दी बोले निराभिमान, अंतरी वांछुनिया ध्यानसे. म्हणजे जसं ते मांजर डोळे मिटून किंवा बगळा असा शांतपणे उभा असतो, तो काही ध्यान करत नसतो, की कुठल्या देवाचं ध्यान करतो आणि असा बगळा किंवा मांजर डोळे झाकून ते उंदराची वाट पाहत असतो, बगळा माशाची वाट पाहत असतो. तसं तर हे सगळं जे केलेलं आहे ते माझी शारीरिक शक्ती, म्हणजे तो मनुष्य शारीरिक शक्ती, आध्यात्मिक बुद्धी केवळ माझ्या उदरभरणासाठी उपयोगी आणलेली आहे, स्वार्थासाठी मोठेपणासाठी विकली, त्यांना बाजारात आणली.
पण त्या माणसाला त्या बद्धावस्थेची, पहिल्या अवस्थेची लाज वाटायला लागते. आजपर्यंत म्हणजे आतापर्यंत कसं असतं की माणसाला कुठेतरी, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात, मागे सांगितलं, मागच्या प्रवचनाचं बोललो होतो की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कुठेतरी एक वेगळं वळण येतं. म्हणजे हल्लीच्या मराठीत ज्याला टर्निंग पॉईंट म्हणतो आपण, तर प्रत्येक माणसाच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट येत असतो की ह्या वेळेला आपलं जीवन अगदी पूर्णपणे बदलून जातं. तीच वेळ अशी असते म्हणजे जी बद्धावस्थेतल्या जो फलंदाज असतो किंवा बद्धावस्था म्हणून जो फलंदाज असतो त्याचा झेल उडालेला असतो. तो झेल घेतला की आपण मुमुक्षु अवस्था खेळायला येतो. तो मुमुक्षु होतो, तो मुमुक्षु पुढे होतो आणि मग त्या बद्धावस्थेची लाज वाटून आजपर्यंत केलेल्या कृत्यांचा पश्चाताप होऊन, म्हणजे आतापर्यंत मी नाहक हिंसक हे केलेलं आहे, मला नको नको ती व्यसनं लागलेली आहे, नको नको त्या लोकांना, काही लोकांना काही कारण नसताना मी पीडा दिलेली आहे, हे सगळं तो करत असतो. आणि मग त्याच्या जीवनात मुमुक्षुपणाची पहाट होते. म्हणजे मागे तेच हे सांगितलं होतं की गोरक्षनाथांनी चरपटीनाथांना जेव्हा पश्चाताप झाला तेव्हाच अनुग्रह दिला. जेव्हा या क्षणभंगूर देहाचा अशाश्वत प्रपंचाचा वेट आला तेव्हाच त्यांनी आपल्या गुरूंकडे मच्छिंद्रनाथांकडे त्यांना पाठवले. त्याने एक फार मोठं महत्त्वाचं हितवाक्य सांगितलं होते की पश्चातापाविण हितप्राप्ती नाही महाराजा. तुम्हाला पश्चाताप झाल्याशिवाय, आयुष्यात पश्चाताप झाल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं हित होत नाही. वाल्याच्या ठिकाणी, वाल्याकोळ्याच्या ठिकाणी नारदाने पश्चाताप उत्पन्न केला आणि वाल्यालाच त्याच्यात म्हणजे घरच्या माणसांकडनं जेव्हा हे कळलं की काही नाही, हे तुमचं काम आहे, आमचं उदरभरण करणे. वाल्याचा बाप म्हणाला, बायको म्हणाली, मुलं म्हणाली, तुम्ही कशाने आमचं पोट भरताय आम्हाला माहिती आहे, त्यामुळे तुमच्या पापात आम्ही वाटेकरी नाही, तुम्ही जे करता ते तुमचं कर्तव्य म्हणून करता. आणि मग त्याला जो पश्चाताप झाला त्याने तो मुमुक्षु बनला आणि मग निश्चयाने साधक झाला, तपश्चर्येने सिद्ध झाला आणि नाही तो वाल्याचे वाल्मिक ऋषी झाले. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आता जसं म्हणलं केव्हा ना केव्हा तरी आयुष्यभर केल्या कृत्याचे, विशेषतः दुष्कृत्याचे त्याला जे फळ मिळतं मग त्याला आठवायला लागते आपली करणी, आपल्या आयुष्यातील पश्चातापाची सुरुवात होती. मग कधी कधी सामाजिक प्रापंचिक परिस्थिती, आलेली नैसर्गिक आपत्ती माणसाला अंतर्मुख करते आणि बद्धावस्थेतून मुमुक्ष अवस्थेचा जन्म होतो. तुकाराम महाराजांच्या जीवनात जेव्हा ते साधारण आपल्या वयाच्या निम्म्या आयुष्यापर्यंत म्हणजे वयाच्या 20-21 वर्षापर्यंत अचानक दुष्काळ पडला. त्यांचे आई वडील 1-2 वर्षापूर्वी नुकतेच गेलेले होते. दुष्काळात त्यांची पत्नी, मुलगा, पहिली पत्नी, प्रथम पत्नी आणि मुलगा अन्नान्न करून जे सावकार होते, एवढे त्यांच्या घरात धान्याच्या गोण्या होत्या. अशा ठिकाणी त्यांची पत्नी आणि मुलगा अन्नान्न करून गेले. अशा त्यांचं जे त्यांनी देऊळ बांधलं होतं, विठ्ठलाचं देऊळ, ते त्यावेळेला भंगलं. नंतर त्यांची सावकारकी उडवली. कर्जदारांनी आपले तोंड चुकवायला सुरुवात केली. ज्यांनी त्यांना कर्ज दिलं होतं ते सावकार उदावर येऊन बसायला लागले. त्यांना पंचायतीसमोर उभं केलं आणि मग त्यांना जो पश्चाताप झाला आणि मग क्षणार्धात ते बद्धावस्थेतले ते मुमुक्ष अवस्थेत गेले आणि मग अनन्य भावाने विठ्ठलाची भक्ती करणारे साधक झाले, सिद्ध झाले आणि मग जगद्गुरू झाले. साधारणतः जे बद्धावस्थेतून मुमुक्ष होतात त्याची कारणे समर्थाने सांगितली आहेत. ऐसा पोटी पस्तावला, निरूपणे पालटला, तोची मुमुक्षु बोलला जन्मांतरी, पुण्यमार्ग पोटी धरी, सत्संगाची वांछा धरी, विरक्त झाला संसारी या नाव मुमुक्षु, गेले राजे चक्रवर्ती माझे वैभव ते किती, गेले राजे चक्रवर्ती माझे वैभव ते किती, धरू म्हणे सत्संगती या नाव मुमुक्षु, म्हणे मी पतित चांडाळ, म्हणे मी दुराचारी खळ, म्हणे मी पापी केवळ या नाव मुमुक्षु, म्हणे मी अभक्त दुर्जन, म्हणे मी हीनावनीहीन, म्हणे मी जन्मलो पाषाण या नाव मुमुक्षु, म्हणे मी दुराभिमानी, म्हणे मी तपिळजनी, म्हणे मी ज्ञानावसनी,
यानं म्हणजे सगळे आपले दोष दिसायला लागतात की आतापर्यंत आपण एवढ्या दुर्गुणांचा जोपासना केली आणि एवढे दुर्गुण आपल्या शरीरात होते आणि त्याच्या अगदी आपण मोठ्या प्रमाणे त्याचं प्रदर्शन मानलं आणि त्या दुर्गुणाने जगलो होतो. पश्चाताप होतो, स्वतःला नावं ठेवायला लागतो, आपली आपणच निंदा करायला लागतो. पण मुमुक्ष अवस्थेत एक धोका असतो असं समर्थाने सांगितलं की मुमुक्ष अवस्था जास्त वेळ टिकली तर माणसाला त्याला न्यूनगंड वाटायला लागतो, इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स वाटायला लागतो, न्यूनगंड वाटायला लागतो. म्हणजे नाही मी वाईट आहे, मी हे चुकलो नाही आहे, नाही नाही मी पतित आहे, मी नालायक आहे वगैरे वगैरे. म्हणजे तो न्यूनगंड आपला म्हणजे आपल्याला कुठे असं उपजाऱ्याला मान वर करायला जागा नसते. अशा वेळेला जर गुरु भेटला तर गुरुकृपेने पुढच्या अवस्थेकडे जात असते. म्हणून गुरु शोधून लवकरात लवकर साधना सुरू केली तर मुमुक्ष ह्या अवस्थेनंतर साधकावस्थेत येते. ती साधकावस्था कशी असते तर जसं आता आपण तुकाराम महाराजांचं उदाहरण दिलं तर तेच म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात की बरे झाले देवा निघाले दिवाळी. हे म्हणतात त्यांचं दिवाळ निघालं, बरे झाले म्हणजे किती सकारात्मकता आहे, किती पॉझिटिव्हिटी आहे की बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळी पीडा केली, बरे या दुष्काळी पीडा केली, अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला वमन संसार. बरे झाले देवा बाईला करते, तरी स्वतःच्या कारण ती आरडाओरडा करायची गावली, बरे झाले देवा बाईला करते. बरी ही दुर्दशा जनामध्ये, बरे झाले जगी पावलो अपमान. आता त्यांना पंचायती पुढे नेलं वगैरे, अपमानच झाले त्यावेळेला. बरे झाले देवा जगी पावलो अपमान, बरे गेले धन गोरे ढोरे, बरे झाले नाही धरिणी लोकलाज, बरा आलो तुझं शरण देवा. बरे झाले तुझे केले देवाईल. त्यांनी ते जे देऊळ बंगलं होतं ते देऊळ व्यवस्थित केलं, म्हणजे बरे झाले तुझे केले देवाईल. परत ते देऊळ बांधून घेतलं. लेकरे बाई लोकशली, तुका म्हणे बरे व्रत एकादशी, केले उपवासी जागा. इतकी ती पॉझिटिव्हिटी ठेवली, इतकी ती सकारात्मकता ठेवते. दुष्काळाने ढोरं झाली, पहिली मुलगी पत्नी मुलगा गेल्यानंतर, सावकारी बंद पडल्यानंतर, अनेक अपमानांचे घोट प्यायला लागल्यानंतर ते म्हणतात बरे झाले. पण ते पहिले बद्ध मुमुक्षु तुकाराम बुवा संपले, ते साधकावस्थेत गेले आणि माऊलींनी म्हटल्याप्रमाणे जडजडून या पहिल्या रिग या भक्तीची या वाटे लाग, अशा या भक्तीच्या वाटेकडे तुकाराम महाराज लागले. आणि मग तुकाराम महाराज हे जगतबंदे झाले. साधक अवस्थेत पहिले काय महत्वाचं असेल तर मनाचा ठाम निश्चय हवा. आपलं मन चंचल असतं, संकल्प विकल्पाने भरलेलं असतं, अनिश्चित असतं, संशयात्मा असतो आपला. आणि गीतेत सांगितलंय संशयात्मा विनशती, पण आपण संशयच घेत असतो. मी एवढी तपश्चर्या करतो पण मला एवढं वाईट काय तर माझ्या वाट्याला वगैरे आपण सगळं म्हणतो. मग देव आहे की नाही इथपासून शंका सुरू होती. तर मनाचा ठाम निश्चय आणि भगवंतावर दृढ निश्चय, भगवंतावर दृढ निष्ठा, त्याच्यावर अनन्य भाव. आणि मग हे सगळे संसारातले जे इंद्रियजन्य सुख आहे ती कमी करून टाकून देऊन खडतर साधना, प्रखर वैराग्य यांची साधना करायला हवी. त्यागे विण नाही साधक, त्याग केल्याशिवाय साधक होत नाही. आता संसारिकाला त्याग करणं हे थोडंसं अवघड असतं. म्हणजे साध्या गोष्टींचा त्याग आपण करू शकत नाही तर मोठा त्याग कसा करू शकणार. त्याग करणं खरंच अवघड असतं. पण समर्थाने इथे वेगळं सांगितलंय. समर्थ म्हणतात सन्मार्ग तो जीवी धरणे, अनमार्गाचा त्याग करणे. सन्मार्गाने चालायचं आणि वाईट मार्गाकडे जायचं नाही, हा त्याग. किती सोपं सांगितलंय त्यांनी. हा त्याग करा, सन्मार्गाने चला, वाईट काही करू नका, दुष्कृत्य करू नका, वाईट मार्गाने पैसा मिळू नका, भ्रष्टाचार करू नका. हा सन्मार्ग, हा त्याग झाला. भ्रष्टाचाराचा त्याग, दुसऱ्या स्वार्थाचा त्याग, देहसुखाचा त्याग, हाच त्याग झाला. आणि म्हणून तुकोबांनी म्हणले ना की रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि म्हणून. अंतर्बाह्य जग आणि म्हणून जगातले लोक म्हणजे सगळे नातेवाईक सांगायचे, अरे काय तुकाराम तू नुसतं काय करून राहिला, शिकलो
शेती कसावी, काम करावं, पैसे मिळावे, संसाराकडे पाहावे, सगळे ती तुझी बायकोवरतीच आहे म्हणजे हे. आणि हे असं देवदेव करण्याने कुठे काही होत नाही. ते अंतर्बाह्य जग आणि मन म्हणजे काय, मनातले जे काम, क्रोध, लोभ हे जे षड्रूप आहे ते छळायचे. ते रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. आणि मग जे बद्धावस्थेतले अवगुण मुमुक्षुपणी राहायला नको, मुमुक्षुपणाच्या अवस्थेतला न्यूनगंड राहायला नको, आणि ती साधकावस्थेत राहायला नको. आणि साधकावस्थेत ज्ञान हे संदेहविना व्हायला पाहिजे, संशयरहित ज्ञान यायला पाहिजे. संशयरहित ज्ञान त्याची साधूचे लक्षणं, सिद्धांगी संशयहीन लागेल कैसा. तेवढ्यासाठी अभ्यासाने सगळे संशय दूर करावेत. समर्थ म्हणतात, अभ्यासे प्रगट व्हावे नाहीतरी झाकूनही असावे. अभ्यासाने प्रगट व्हा नाहीतरी झाकून असावे. प्रगट होऊन नासावे हे बरे नव्हे. म्हणजे विरजण घातलेलं दूध, विरजायला घातलेलं दूध काही वेळ ठेवावं लागतं तर ते विरजण लागतं ना. विरजण घातलं केलं की हे घ्या दही असं कोणी देत नाही. ते बाबा सकाळी विरजण घातलं तर संध्याकाळपर्यंत दही होतं, किंवा रात्री दही विरजायला घातलं तर सकाळपर्यंत दही होतं वगैरे. तर तसं ती साधकावस्था अशी आहे की थोडंसं त्याला एक प्रकारची मनाचा निश्चय, पेशन्स असं म्हणू आपण, तसा पाहिजे. आणि त्या साधकावस्थेत म्हणजे कुठल्याही परमेश्वरावर, कुठल्याही परमेश्वराच्या शक्तीवर कुठल्याही प्रकारचा संदेह नको. आणि साधकाची दशा कशी असावी तर तुकाराम महाराजांचंच मी उदाहरण देतो की साधकाची दशा असावी, उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य, लोलुप्यता काय निद्रेशी जिंकावे, भोजन करावे परिमित. आपलं उलटं होतं, आपण अपरिमित भोजन करतो आणि निद्रेशी काय जिंकतो, अपरिमित जेवलं की निद्रेला शरण जातो. एकांती लोकांती स्त्रियांशी संभाषण, प्राण गेल्या जाणं बोलू नये, संत सज्जनांचा उच्चार नामाचा, घोष कीर्तनाचा अहर्निशी. त्यांना अशा माणसाला ज्ञान लाभतं असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे साधकावस्थेत संशय नको. मग असे सांगितलं असं संशयात्मा विनश्यंती असं होतं. आणि मग निश्चय पाहिजे, चंचलता नको. आणि काही विघ्न आलं तर त्या संकल्पापासून दूर व्हायला लगेच आपण ते सोडून देतो. व्यर्थ संशयाची श्रेष्ठता, व्यर्थ संशयाची उत्पत्ती, व्यर्थ संशयाचा ज्ञात, निश्चयाचा ज्ञात निश्चयविण, निश्चयविण सर्व काही, अणुमात्र ते नाही, व्यर्थची पडले प्रवाही संदेहाचे. असं जे होतं. निश्चयासाठी संत संगती असावी. आणि मग ही संत संगतीच आपल्याला पुढे घेऊन जाते. आणि साधकावस्थेनंतर ही सिद्धावस्था. सिद्धावस्था संदेह म्हणजे आपण प्रत्येक अवस्थेतले गुण आणि दोष पाहिले. आणि मग सिद्धावस्थेत सुद्धा दोष असतात. काय दोष असतात सांगतो तुम्हाला. पण सिद्धावस्थात असले म्हणजे तो जिथं देहवृत्ती माणसाची राहत नाही, तो देहातीत होतो. सिद्धावस्था म्हणजे परमावस्था होते, निव्वळ परब्रह्म ह्याच एक ठिकाण होतं. त्याची लक्षणे कशी सांगणार वगैरे. म्हणजे या सर्व बद्धते सिद्धावस्थेत प्रत्येक माणसाला कष्ट हवं. फुकटचं काही मिळणार नाही. माणसाला फुकटचं हवं असतं. आमच्याकडे म्हणतात फुकटचं ते पौष्टिक अजिबात नाही. कष्ट करायलाच पाहिजे. कष्ट केल्याशिवाय कुठल्याही गोष्टीला कष्ट करायला पाहिजे. तर निश्चय व्हावं, निसंदिग्धता असावी, श्रद्धा हवी, भक्ती हवी, निष्ठा हवी. आणि सगळ्या अडथळ्यातून पार पडायचे दिव्य असते. अगदी भगवंताने सांगितले की सगळी माणसं बाबा आहेत, पण त्यांनी भगवंतानी काय सांगितलंय की मनुष्यानाम सहस्रेषु कच्चित यतती सिद्धये, यततामपि सिद्धानाम कच्चिन्मावे. हजारो माणसात एखादा मनुष्य म्हणतो की नाही मला या अवस्थेतून दूर व्हायचं, मग तो पुढे जातो. त्यातले जे हजार असतात ते पुढे होतात. म्हणजे त्याला अनेक चाळणी लागत जाते. म्हणजे त्याचंच माऊलींनी जे ज्ञानेश्वरी त्याची हे सांगितलेली आहे, त्याचं सगळं सार सांगितलेलं आहे की आस्थेच्या महापुरी रिगतात कोटीवरी. माणसाला आस्था म्हणजे कुठली, परमेश्वराविषयी आस्था.
परमेश्वर कसा आहे, आत्मबोध म्हणजे काय, आत्मज्ञान म्हणजे काय, परमेश्वर कसा असतो, मला परमेश्वर भेटला पाहिजे, वगैरे वगैरे वगैरे. तर आस्थेच्या महापुरी रिगतात कोटीवरी, अनेक कोटीवर कोटी कोटी माणसं निघतात. पण प्राप्तीच्या पहिलं तरी, परिप्राप्तीच्या पहिले तरी विपाय, म्हणजे जी प्राप्ती आहे, म्हणजे जे मिळणं, सिद्धावस्था होणे, ते क्वचित विरळा. प्राप्तीच्या पहिले तरी विपाय होय. त्याचे स्पष्टीकरण तुकाराम महाराज एका अभंगातून देतात की मोहरा ऐशी फळे आली काही, फळे नाही आली काही गळती पक्वदेशी. म्हणजे एखादं आंब्याचं झाड आहे, उन्हाळा सुरू व्हायच्या आधी आंब्याच्या झाडाला मोहर लागतो. जेवढा मोहर लागतो तेवढ्या कैऱ्या येत नाहीत, काही मोहर गळून जातो. जेवढ्या कैऱ्या लागतात तेवढे त्याचे आंबे होत नाहीत. काही पडतात, काही झडतात, काही पोर पाडतात, काही दगड मारून हे होतात. जेवढे जे आंबे तयार होतात ते सगळे पिकले जातात अशातला भाग नाही. ते शेवटी त्यातले काही आडीतले, आडीतला एखादा आंबा नसला की सगळे नसले. म्हणजे एवढं सगळं खटाटोप करून, म्हणजे ती ही सगळी जी उपमा दिलेली आहे ती प्राप्तीच्या पहिलं तरी निघतात कोटीवर, अनेक निघतात. पण सिद्धावस्था मिळण्यासाठी कष्टच करायला पाहिजे, हे सर्वात महत्त्वाचे. जी सिद्धावस्थेत जातो ती ही अवस्था कशी असती, ती तुकाराम महाराजांच्या ह्याच्यात सांगतो की मीच मज व्यालो पोटी आपुले आलो. मीच मला व्यालो पोटी आपुल्या, माझ्याच पोटात मी आलो. म्हणजे माझी दुसरी एक व्यक्तिमत्व तयार झालं. कसं? मीच मज व्यालो पोटा आपुले आलो, आता पुरले नेवस निरसून गेली असं, झालो बारा बळी गेलो मरून ठिकाणी, दोन्हीकडे पाहे तुका आहे तैसा. दोन्ही बाजूला आता सिद्धावस्थेत जेव्हा गेलेले तुकाराम महाराज पाहतात की एक बद्धावस्थेतला तुकाराम कसा होता आणि सिद्धावस्थेत, आणि ते साक्षी भावनेने पाहतात की मी कसं आहे, मीच मज व्यालो पोटी आपल्या. सिद्धावस्थेतला मी मगाशी म्हणलं तसं एक धोका असतो. सिद्धावस्थेत परमेश्वर त्या सिद्धाला त्याची परीक्षा पाहण्याकरता त्याला सिद्धी देतो. सिद्धी 8 महासिद्धी आहेत, 10 लघुसिद्धी आहेत आणि अजून 10 गौण सिद्धी आहेत. एकनाथी भागवतात सिद्धींचं वर्णन खूप छान केलं आहे. पण परमेश्वर सगळ्या सिद्धी देत नाही, थोडीशी एका दुसरी कुठेतरी सिद्धी देऊन जाते. अनेक महासिद्धी आहेत बाबा, अणिमा गरिमा लगिमा वशिमा, म्हणजे कुठं प्राप्ती प्राकाम्य इशितो वशितो, ह्या सगळ्या अर्थसिद्धी आहेत. की कुठली तरी एखादी सिद्धी. पण तो मनुष्य सिद्धावस्थेतला मनुष्य त्या सिद्धीच्याच पाठीमागे लागतो. सिद्धींच्या पाठीमागे लागलं की परमेश्वर होतो. कारण सिद्धींच्या पाठीमागे लागलं की त्याला परत देहाचे चोचले पुरवायला सगळे लाड मिळायला लागतात. एखादी सिद्धी माझ्याकडे आहे की बाबा मी ह्याला हात लावला की सोन्याचं होतं, मग सगळे लगून पुढच्या प्रवचनाला आम्ही भांडे आणलेलंच लागतो, मी हात हवा, मग मी काय व्हावं, मोठा बुवा झालो बुवा. सगळं सिद्धीपासून परमेश्वर दुरावतो. परमेश्वर हे परीक्षा पाहण्यासाठी सिद्धी देत असतो. त्यामुळे सिद्धी या प्रत्येक अवस्थेत धोकाही आहे आणि तो धोका टाळून पुढे व्हायला लागतो. आता पुढचा जो समास सांगितला म्हणजे हे 4 अवस्था समर्थाने सांगितलेल्या आहे. आणि मग समर्थ आपल्याला हळूहळू पुढे नेतात बरं का. कसे नेतात बरं, आपण मागे नवविधा भक्ती पाहिली, नंतर सद्गुरू आणि सत्शिष्याची लक्षणं पाहिली. आता आपण 4 प्रकारची जी मानसिक अवस्था असते, म्हणजे बद्ध मुमुक्षु साधक आणि सिद्ध ह्या. पुढच्या समासात समर्थ पुढे काय सांगतात, देव शोधन समास नावाचा हा समास आहे. तर तो कधी, तो 6वा समास आहे. वाचकांची जी वृत्ती आहे ना ती समर्थाने हळूहळू अंतर्मुख करायला सुरुवात केलेली आहे. तर ही कसं, तर त्यांनी पहिल्याच ओवीत सांगितले, समर्थांनी पहिल्या दशकातल्या पहिल्याच ओवीत सांगितले, चित्त सुचित करावे, चित्त सुचित करावे, बोलले ते दिवी धरावे, सावध होऊन बैसावे निमिषे. चित्त आपलं सुचित करावं. आता जे सांगतो समर्थ म्हणताय ते चित्त स्थिर करून ऐका, सावध होऊन ऐका. जे बोललेलो आहे ते सुनिश्चितपणे ऐकावे. प्रत्येक संतांनी असं एक ठामपणे कुठे ना कुठेतरी सांगितले. समर्थांनी इथे ठामपणे सांगितले, मी सांगतो तुम्ही फक्त व्यवस्थित कान देऊन एकाग्र मन करून ऐका. ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात माऊलींनी सुरुवात केलेली आहे,
आता अवधान एके वेळी दीजे मग सर्व सुखाची प्राप्त होईल. माऊली म्हणतात, जरा लक्ष द्या माझ्याकडे. अवधान एके वेळी दीजे मग सर्व सुखाची प्राप्त होईल. मग तुम्ही सर्व सुखाला म्हणजे कुठल्या प्रापंचिक सुखाला नाही, आत्मसुखाला, सर्व सुखाची प्राप्त होईल. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का? हे माझे मी ठामपणे सांगतो, मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो. यात माऊलींचा अहंकार नाही, ह्यात माऊलींचा कुठलाही अभिमान नाही, पण ह्यात माऊलींचा ठाम निश्चय आहे. कारण पुढच्याच ओळीत ते म्हणतात की मी लहान आहे, मी बालक आहे तुमच्या पुढे. माझी सांगण्याची विनंती एवढीच की तुम्ही हे नीटपणे ऐकावे आणि नीट अवधान देऊन ऐका, म्हणजे तुम्ही सर्व सुखाला प्राप्त होईल. किंवा तुकाराम महाराज म्हणतात, वेदांचा अर्थ अमासीचा खावा, येरानी वहावा भार माथा. हे त्यांच्या अहंकाराचे, हे त्यांच्या ठामपणाचे बोल आहेत. आणि ठामपणे का सांगतायत? जेव्हा समोरचा मनुष्य ठाम असतो ना, तेव्हा जो साधक असतो किंवा जो श्रेय असतो तो त्या माणसावर विश्वास ठेवतो. समोरचा म्हणतो, घाबरू नकोस, मी आहे, काळजी करू नकोस, मी तुला व्यवस्थित नेतो, या दंगलीतनं तुला पार पाडतो, या पुरातनं तुला व्यवस्थित नेतो. हा जो जेव्हा ठामपणा सांगतो तेव्हा जो बरोबर जो बावचळलेला घाबरलेला जो असतो तो व्यवस्थित होत, त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो. तसं या संतांवर थोडासा विश्वास ठेवण्यासाठी हे थोडंसं त्यांनी कधीतरी असं ठामपणे सांगितलेलं आहे. समर्थाने ह्या दशकात असं सांगितलंय की एखाद्या नवख्या गावात जेव्हा मनुष्य जातो तेव्हा तिथल्या पाटलाची किंवा जो प्रमुख असतो त्याची ओळख करून घ्यायची असते. आपण या जगरूपी गावात नवखेच आहोत, मग तिथल्या पाटलाची, तिथल्या सरपंचाची ओळख का नाही करून घ्यायची? आता इथला पाटील, इथला सरपंच कोण? तो देवादिदेव परमेश्वर. आता नवख्या गावात आपण सर्वता सगळीकडे पाहिलं असेल तर नवख्या गावात, समजा मी नाशिकला आहे, नाशिकहून पुण्याला माझी बदली झाली, आता इथल्या कुठल्या पाटलाला भेटल्या, कुठल्या सरपंचाला भेटलं? त्यावेळेला रानात गावं होती, त्यामुळे पाटलाला भेटायला नवख्या म्हणजे बाबा गावात कसे मी नवीन आलेलो आहे, मी असं असं म्हणजे मी छोटीशी एक गोष्ट सांगतो की जेव्हा मी माझ्या त्या खेड्यात जिथं प्रॅक्टिस केली 25 वर्ष पहिली आयुष्याची, तिथं नवीन गेलो असताना खरोच तिथे एका आमच्या तिथल्या सरपंचांना भेटायला गेलो. या डॉक्टर म्हटलं, असे सरपंच आगळ पगळ होते. तिच्या समोर तिथे त्यांच्यापाशी एक मनुष्य बसला, कडक 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 खादीचे कपडे होते, म्हणजे अक्षरशः कडक, डोक्याला टोपी वगैरे. काय डॉक्टर, तुमचं पूर्ण सोडून तुम्ही इथं कशाला आला? म्हणजे काय भांडण बिंडण नाही ना? म्हणलं नाही हो. मग तुमचं असं काही ध्येय बी नाही ना की गरिबांची सेवा करी, खेड्यात जाऊन प्रॅक्टिस करी? म्हणलं असंही काही नव्हतं, आलो मी. मग त्या माणसाने, तो राजकारणी मनुष्य होता, त्या माणसाने, डॉक्टर तुम्हाला सांगू का, हे खेड्यातली प्रॅक्टिस, गरिबांची सेवा, खरं सांगतो तुम्हाला, हे गरीब लोक, आणि त्यांनी एक असं मराठी शिवी काय, आता मी इथं काही ती शिवी उच्चारू शकत नाही, असं नाही म्हणे, असे लोक असतात. इथं होईल तिथपर्यंत राहा, जोपर्यंत राहाल तुम्ही. त्याच्यानंतर मी 25 वर्ष राहिलो. पण माझा सांगण्याचा उद्देश काय की एक एक अनुभव असे असतात की ज्या मी त्या गावच्या सरपंचांना भेटायला, म्हणजे त्या गावच्या मुख्य माणसाला भेटायला गेलो, तर तिथं अशी माणसं सुद्धा भेटली की काय कराय तुम्ही खेड्यात येऊन वगैरे, असे काही करू नका वगैरे वगैरे. पण समर्थ इथं सांगतात की ह्या जग नावाच्या ज्या गावात आपण आलेलो आहे तिथल्या देवाला आपण भेटलं पाहिजे, देवाला भेटलं पाहिजे. आणि तो देव कसा आहे, ज्यांनी ब्रह्मा विष्णू महेशाला सुद्धा जन्म दिलाय. म्हणजे तो सगुण देवा ह्याच्यातलं रूप नाही, तो निर्गुण निराकार, ज्यांनी सगुण रूपातल्या ब्रह्मा विष्णू महेशाला सुद्धा जन्माला घातलंय, त्याची हर प्रकाराने ओळख करून घ्यावी. जेणे संसारी घातले अवघे ब्रह्मांड निर्माण केले, त्याशी नाही ओळखले तोची पतित. देवाला ओळखावे, त्याचे आपल्या जन्माचं सार्थक करावे. ओळखता आलं नाही तर संतांची संगत धरा. मला यांची ओळख नाही, मला ओळख करून दे रे, असं आपण एखाद्याला म्हणतो बाबा की मला या
पाटलांची ओळख नाही, मला त्यांची ओळख करून दे, त्यांची माझी गाठ घालून दे. तसं ह्या सरपंचाची, ह्या जगाच्या सरपंचाची, या जगाच्या पाटलाची माझी ओळख नाही. मग कोण त्याला मधला मनुष्य आहे? तर संत सज्जन. आणि ते संत सज्जन आत्ताचे असे पाहिजे नाही, हे माऊली आहे, तुकाराम महाराज आहेत, रामदास महाराज आहेत, एकनाथ महाराज आहेत, यांचं बोट धरायचं आणि आम्हाला देव दाखवा म्हणायचं. त्यांचं बोट धरून गेलं की नक्की देवाची ओळख होणार आहे. तर असे जे संत ते देवाला जाणतात, त्यांना निर्गुण निराकाराची प्रचिती आलेली असते. यत दृष्टम तर नष्टम, हा एक सिद्धांत आहे की जे दिसतं ते नष्ट होणार आहे, हे सगळं खरं आहे. पण जो पोट भरण्याची विद्या सांगतो तो गुरु खरा नाही. जो आत्मज्ञान सांगतो तो खरा गुरु. अज्ञान असे म्हणजे अशा वेळेला चांगला गुरु करून न्यायचा, नाही तर कोणीतरी आपल्यासारखाच कोणतरी असा असेल तर त्याला काही उपयोग नाही ना, तो काही आपल्याला हे करून देणार नाही. अरे कसलं देवाला देवदेव करायचं आहे ना, मग या रविवारी भैरवाला 1-2 पायाचं हे करू, मस्तपैकी जेवण बिवण करू, सगळं झालं. अशी जर माणसं मिळाली तर तुम्हाला कसा देव प्रसन्न होणार? त्यामुळे त्या निर्गुण निराकाराची साधना करावी, त्याच्याबरोबर संतांची संगत करावी. कबीराचा एक दोहा आहे, आपण परमेश्वराला विसरतो कसं. तर कबीर एका बाईला म्हणतात, जिस यारने नथ दी. एका आपल्या नवीन लग्न झालेल्या आपल्या बायकोला किंवा प्रियकर म्हणा किंवा नवरा म्हणा एक नथ आणून देतो, छानपैकी हिऱ्याची नथ म्हणा, कशाची नथ. तर ती नथी खुश होती बाबा, तर ती त्याचं कौतुक करायला लागते, माझा नवरा किती प्रेम करतो, माझा भाई किती प्रेम करतो. तर कबीर म्हणतात, जिस यार ने नथ दी उसे सुमिरन बार बार. त्याचं कधी प्रेम भरून कौतुक करते, ते लाड करते, मग आज काय शिरा करू का काय करू असं म्हणते वगैरे वगैरे. जिस यार ने नथ दी उसे सुमिरन बार बार, जिस यार ने नाक दिया, जिस यार ने नाक दिया उसे भूल गई पार. हा देह, त्या वरचा जो सगळा आहे आपला सगळ्यांचा प्रियकर प्रियोत्तम असा जो परमेश्वर आहे, त्याला आपण विसरून गेलेलो आहे. मग आपण आपल्याच कोणतरी आपल्याला दिलेले आहे त्याचा आपली स्तुती करतो, पण त्या परमेश्वरालाच विसरून जातो. तर त्या सद्वस्तूला त्याला विसरायचं नाही, असं देवशोधन समास आहे. असं म्हणून ते समर्थ म्हणतात की त्याला विसरून जाऊ नका. मनुष्य आपल्या भौतिक सुखासाठी अनेक विद्या हे सगळे जे शोध लागलेले आहेत ते भौतिक सुखासाठी लागलेले आहेत, आणि त्यामुळे शोधामुळे आपलं आयुष्य सुखर झालेलं आहे. पण हे सगळं जे आहे ते आपल्या काही क्षणांपुरतंच आहे. जे आत्मज्ञान आहे ते आत्मज्ञान एखाद्या रसासारखं आहे, एखाद्या फळातल्या मगजासारखं आहे. आणि मग कसं आहे की बाकीचे सगळं ज्ञान आहे की नाना साली बघलेल्या अथवा चुविट्या चाकल्या, खोबरे सांडून खादल्या नरोट्या जायचं. खोबरं टाकून द्यायचं आणि नरोटी खायची अशासारखा प्रकार झाला. किंवा आंब्यातला गर टाकून द्यायचा आणि त्याची साल आणि पोय खात बसायची, असं काय आहे. जे जे नामरूपात्मक आहे, समर्थ म्हणतात, जे जे नामरूपात्मक आहे ते सगळं नष्ट होणार आहे. जे जे रूप आणि नाम तो अवघाची भ्रम, नामरूपातीतल ब्रह्म अनुभवे जाणावे. आपलं नाम आणि रूप सगळं जाणार आहे, केव्हा ना केव्हा तरी जाणार. मग जे नामरूपात्मक आहे ते सगळं टाळावे. तुकाराम महाराजांनी सांगितले की दिली तिळांजोळी कुळनाम रूपासी, शरीर जास्ती त्यासी अर्पिले. देवाला त्याचं नाम रूप वगैरे सगळं व्यर्थ, सगळं सोडून देऊ, शरीर ज्याशी त्यासे अर्पिले. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप उजळीला दीप गुरुप. तर नामरूप आहे ना. मग तो जो देव आहे, जो निर्गुण निराकार आहे, त्याला ओळखण्याचा प्रयत्न करावा, त्याला जाणण्याचा प्रयत्न करावा. त्याला जाणण्यासाठी संतांची संगत महत्वाची आहे. आणि मग ही जी निर्गुण रूपातली जी आहे
ते सगुण रूपात आलेले ज्या सगळ्या गोष्टी आहेत, हे सगळ्या गोष्टी कोण करत असते? माया करत असते. ज्याला सांख्य प्रकृती म्हणतात, अव्यक्त म्हणतात, माया म्हणतात. अशी ही माया सगळ्या गोष्टी करत असते. आणि मग ती माया, ती प्रकृती यांना पंचमहाभूत, मन, बुद्धी, अहंकार हे सगळे अष्टविधा प्रकृती जमली की ती अपरा प्रकृती होती. आणि ती अपरा प्रकृती हा सगळा खेळ खेळत असते. आपल्याला सगळं जे जाणवतं, जे भासतं, जे आपण करतो ते त्या अष्टधा अपरा प्रकृतीच्या जोरावर करतो. आणि म्हणून ती प्रकृती बाजूला करून, ती माया बाजूला करून परमेश्वराचं ध्यान करणं. ब्रह्माच्या बाबतीत ब्रह्म कसं आहे असं समर्थांचे शिष्य विचारतात. तोच प्रश्न अर्जुनाने विचारला होता. म्हणजे अगदी रणधुमाळीच्या वेळेला अर्जुनाने विचारला होता. अगदी तो संग्राम चालू होता, अर्जुनाला विषाद झाला होता, तरी अर्जुनाने विचारला होता किम तत् ब्रह्मम किम अज्ञातम किम कर्म परमेश्वरम. असं जे प्रश्न म्हणजे की ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय हे सांगितलं. तेव्हा परमेश्वराने सांगितलं की आकारी मग म्हणतले सर्वेश्वरे आकारी ये खोकरे. हे जे सगळं वस्तुमान आहे, हे सगळं चराचर आहे, हे कसं आहे? फुटक्या भांड्यासारखं आहे. हे सगळं फुटक्या भांड्या म्हणजे फुटक्या भांड्यात म्हणजे इथं काही टिकणारं नाहीये. सगळं अशाश्वत आहे, शाश्वत काहीच नाही. जे आकारी ये खोकरे कोंदले असते ना किरे. पण त्याच्यात हे ब्रह्म भरून उरलेलं आहे. सगळीकडे ब्रह्म भरून उरलेले आहे. त्याच्यात कोंदले असा म्हणजे त्याच्यात ते ब्रह्म असताना ते न खिरे म्हणजे ते गळून जात नाही. हे फुटकं जरी आहे तरी याच्यातून गळून जात नाही. एरवी सपूर्णपणे तयाचे पाहावे तरी शून्यचे नव्हे स्वभावे. ते इतकं सूक्ष्म, ते सूक्ष्म तुम्हाला कळणार सुद्धा नाही. पण स्वभावाने शून्य नाहीये. ते गगनाचे ने पालवे गाळून घेतले. तर असं ते आहे. तो ब्रह्म, परब्रह्म कसं आहे ते सगळ्या या चराचराला व्यापून उरलेलं आहे. सभा या अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी असं ते आहे. ते ब्रह्म प्रयत्नांच्या बळावर विवेकाने साध्य करावे. जे कानडे आहे, कानडे म्हणजे कळायला अवघड असे आहे, ते समजून घ्यावे. समर्थ म्हणतात जे खंडलेची नाही अखंड, जे उदंडाहुनी उदंड, जे गगनाहुनी वाढ, गगनापेक्षा मोठं आणि सूक्ष्म असं जे ब्रह्म आहे, जे अखंड आहे, अपरंपार आहे, आकाशापेक्षा विस्तीर्ण आहे, सूक्ष्माती सूक्ष्म आहे, चळत नाही, ढळत नाही, तुटत नाही, फुटत नाही, रचत नाही, कचत नाही, अविनाशी आहे, शाश्वत आहे, असं हे ब्रह्म आहे. आणि मग जे शाश्वत नाही ते काय आहे? अशाश्वत काय आहे? नाशवंत काय आहे? जेव्हा मायेचा स्पर्श होतो किंवा माया तिथं आली की तिथं ते नाशवंत होतं, अशाश्वत होतं. तिला प्रकृती म्हणतात वगैरे वगैरे. आणि मग जोपर्यंत आपण त्या मायेच्या नादात गुरफटलेले असतो तोपर्यंत आपल्याला ब्रह्माचं ज्ञान किंवा ब्रह्माचं आकलन होणं कठीण. जेव्हा आईच्या पोटात असतो, गर्भावस्थेत एखादा जीव असतो, तेव्हा तो मनाशी म्हणत असतो सोहम सोहम, मी तो आहे, मी तो आहे. जेव्हा तो आईच्या उदरातनं जेव्हा जन्म घेतो तेव्हा तो म्हणतो कोहम, मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे. आणि जरा जरा मोठा झाला की तो फक्त अहम 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 अहंकाराने व्यापला जातो, असा तो असतो. आणि विश्वाच्या या काळाच्या घडामोडी आपलं आयुष्य तरी किती असतं. माऊलीने म्हटले माशी पाकू पाकडे, माशी पंख पाकडते तोवर हे सरे. तोवर तिला जेवढा वेळ लागत नाही तोपर्यंत आपलं आयुष्य संपलेलं असतं. इतकं मनुष्याचं आयुष्य. आणि काळ केवढा आहे, प्रत्येकाचा काळ केवढा आहे त्याचा मोजमाप करूनच अशक्य आहे. म्हणजे त्यांनी जे मोजमाप करून सांगितलेलं आहे की कलियुगाचा काळ किती आहे, कलियुगाचा मागचं द्वापारयुग, त्रेतायुग, सत्ययुगाचा काळ किती, तर कलियुगाचा काळ किती, 4,32,000. मागचा द्वापारयुगाचा काळ किती, 8,64,000. नंतर त्रेतायुगाचा काळ किती की 12,96,000. म्हणजे प्रत्येकात 4,32,000 मिळून. तसा पुढे सत्यलोकाचा हे एवढं जेव्हा ती एक चौकडी होती, ती चौकडी 1000 वेळा फिरली की ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो.
तीच चौकडी 1000 वेळा म्हणजे तो ब्रह्मदेवाचा दिवस, तीच चौकडी 1000 वेळा अजून फिरली की ब्रह्मदेवाची रात्र. समर्थाने इथं अजून दुसरं एक उदाहरण घेतलंय की चतुर्युग सहस्राणी दिनमेकम पितामह. पितामह म्हणजे ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाचा एक दिवस एवढं झालं की होतो. पितामह सहस्राणी, पितामहांच्या म्हणजे ब्रह्मदेवाचे सहस्र वर्ष झाली की विष्णू घटिकमेव, विष्णुवाची अर्धघटिका होती विष्णूची. आणि मग विष्णूचा संबंध एक सहस्त्र झालं की पदमेकम महेश्वरम, शंकराचा एक पळ होतो. आणि महेश्वर सहस्राणी शक्ती अर्धपण, शक्तीचा अर्ध म्हणजे शंकराचा एक सहस्त्र झालं की शक्तीचा अर्ध, म्हणजे एवढा अफाट काळ आहे. आणि आपल्याला किती एक म्हणजे अगदी धरून चाला की 100 वर्षाचा काय परमेश्वराने आपल्याला नेमून दिलं, धरून चाला ते 100 वर्ष कुठे कापरासाठी उडून जातात तेच कळत नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे काळ अफाट आहे. परमेश्वराच्या अखंड स्थितीला कोणतीही बाधा येत नाही. अनंत कालपर्यंत घडामोडी चालू राहिल्या तरी त्याच्यात काही खंड पडत नाही, हे सगळं आहे. आणि मग पुढे त्या संबंध समासात समर्थाने ब्रह्म आणि माया याची फरक समर्थाने विशद केलेला आहे की ब्रह्म निर्गुण निराकार आहे, माया सगुण साकार आहे. ब्रह्माला परिवार नाही, मायेला तो परिवार आहे. अनंत ब्रह्माच्या तुलनेत माया असंत आहे. माया चंचल चपळ आहे तर ब्रह्म निश्चळ निर्मळ वगैरे आहे. ब्रह्म उपाधी रहित आहे तर अदृश्य आहे, ते भासत नाही, नासत नाही, फुटत नाही, तुटत नाही वगैरे वगैरे वगैरे. तर माया सगळं ह्याच्या उलट आहे असे बरंच वर्णन केलेले आहे. माया उपाधी सकट असते, ती दिसते, भासते, स्थूल आहे, तिला मर्यादा आहेत, पंचमहाभौतिक आहे आणि ती काळाचे भक्ष आहे. तर प्रलयाच्या सृष्टीनंतर ब्रह्म राहणार आहे, माया राहणार नाही. पण माया आहे, आपण आता म्हणतो मायेचा त्याग करा माया, तर सत्य म्हणून तरी नसेल, तिला सत्य म्हणलं तरी ती हे होते. आणि मिथ्या म्हणून तरी दिसे, ती नाही खोटी आहे असं म्हटलं तरी आपल्याला सगळीकडे ती माया प्रकृती सगळं दिसतंय, म्हणजे भासते. आपण त्या मायेच्या नाच्यावरच सगळं आपले संसार करतो, आपलं आयुष्य सगळं त्याच्यावर जात असतो. तेव्हा याच्यात जरी ती मिथ्या दिसली तरी तिचा उपशम करावा. म्हणजे काय करावं, तर माया आहे असं समजा. आणि जोपर्यंत तुम्ही आम्ही जगतोय, जिवंत आहोत, तोपर्यंत भगवंताची सेवा करा, त्याची अनन्य भावाने भक्ती करा, त्याची श्रद्धा ठेवा त्याच्यावर वगैरे वगैरे. त्या एक समर्थांचा एक शिष्य म्हणतो की तुम्ही ते माया आणि हे निर्गुण सत्य आहे आणि माया अशाश्वत आहे म्हणता, मग तुम्ही ह्या सगळ्या ह्याच्यात बाबा चर्चेत वादविवाद का भाग का घेतात, का असं काय करतात ते गुरुभाग. तर समर्थाने एक उदाहरण दिलेले आहे की तीर्थे तीर्थे निर्मलम ब्रह्मवृंदम, तीर्थे तीर्थे निर्मलम ब्रह्मवृंदम, वृंदे वृंदे तत्वचिंतानुवादा, वादे वादे जायते तत्वबोधा, बोधे बोधे भासते चंद्रचूडा. तीर्थाच्या ठिकाणी ज्ञानियांची तत्वचर्चा चालू असते. चर्चेतून तत्वबोध होतो आणि त्यातून तत्वबोधातून शिवशंकर म्हणजे बोधे बोधे भासते चंद्रचूडा, त्या बोधातून शिवशंकराचे दर्शन होते. आतापर्यंत आपण एक मोठ्या गैरसमजुतीत असायचो. तुम्ही आहात की नाही मला माहीत नाही, तुम्ही खूप सुज्ञ आहात, ज्ञानी आहात माझ्यापेक्षा. पण वादे वादे जायते तत्वबोधा आपण जे हे वापरायचो, तर वादे वादे जायते म्हणजे कोणी सारखं काहीतरी एकमेकाशी भांडायला लागलं किंवा काहीतरी निष्कारण खुसपट करून चर्चा करायला लागलं, वाद करायला लागलो, तर वादे वादे जायते तो तत्वबोध निघून जातो असं म्हणायचो आपण. त्या वादाने इथं उलट आहे की वादे वादे जायते तत्वबोधा, तत्वबोध होतो, वादाने चर्चेने तत्वबोध होतो असं इथं म्हटलेलं आहे. आणि मग तर तो त्यातूनही गुरुगीत म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी, म्हणजे जरी निर्गुण निराकाराचं महत्त्व सांगितलं तरी सगुण साकाराला सोडायचं नाही, हे परत समर्थ सांगतात.
आणि या सांगण्याच्या पाठीमागे ते म्हणतात की तुम्ही गुरुच्या सल्ल्यानुसार करा, गुरुनुसार करा. कारण गुरुचा महिमा त्यांनी परत वर्णन केलेला आहे की जो गुरुचा वर्णन ह्याच्यात आहे की ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती दद्वातीतम गगनसदृशं तस्य मध्यादि लक्ष्यम एकम नित्यम विमलम अचलम सर्वदी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुत्तम नमामि. गुरुचं ध्यान वर्णन करताना ही सृष्टी मिथ्या आहे विसरून जायचं आणि करत राहायचं. म्हणजे आज प्रवचन काही नाही, ही सृष्टी मिथ्या आहे, काही करायचंच नाही, असं काही करायचं. सृष्टी मिथ्या आहे हे समजूनच गुरुच्या संगतीने गुरुचं ध्यान करून देवाची ध्यान करायचं, देवाची भक्ती करायची, अनन्य भावाने भक्ती करायची. त्याच्यात कुठलाही विकल्प नको, त्याच्यात कुठलाही संशय नको. आणि मग सगुण निर्गुणाचा समन्वय साधायचा आणि मग तो ब्रह्मानंद मिळेल. खरं म्हणजे समर्थाने निर्गुण निराकाराला, सगुण सगुण साकाराला तेवढंच महत्त्व दिले आणि निर्गुण निराकाराला कडे जा असं म्हणतो. पण सगुण साकाराला तुम्ही लक्ष देऊ नका असं का म्हटलेलं आहे? हे त्यावेळच्या समर्थांच्या काळच्या जी सामाजिक स्थिती होती ती सगळं यवनी राजवट होतं. आणि यवनांचं पहिलं एक मुख्य काय होतं की देवळं फोडणं, देवळातल्या मूर्ती फोडणं. म्हणजे अफजल खान जेव्हा शिवाजी स्वराज्यावर चाल करून आला होता तो मुद्दाम वेगळी वाकडी वाट करून तो पंढरपूर आणि तुळजापूरहून आला होता. पंढरपूरची मूर्ती सगळ्या लोकांनी आधीच उचलून ठेवली होती वगैरे वगैरे. पण एखादी मूर्ती बंगल्यावर, एखादी मूर्ती कोणी तोडल्यावर आपण एवढे भावनाशील आहोत की आपल्या मनात उलघाल म्हणून. म्हणजे गणपती दिवसात आपण जेव्हा पार्थिव गणपती आणतो तेव्हा किती जपून आणतो, हात लावू नको, धक्का लावू नको. चुकून जर त्या पार्थिव गणपतीचा समजा हात निकाळला किंवा मुकुटाला चेहरा पडला, काही म्हणजे हे झालं कुठल्या तरी कारणाने थोडीशी बंगली, तर आपला जीव कसा विसरतो. नाही मग आता विसर्जन करा, नवीन दुसरी त्याची प्राणप्रतिष्ठापना करा. समर्थांना ते सांगायचं होतं की मूर्ती भंगली तरी तुम्ही तुमचा निश्चयात्मक भाव हा ढळून देऊ नका. ती समर्थांच्या काळची सामाजिक स्थिती होती. म्हणजे सगुणाकडून निर्गुणाकडे जायचं हे तर महत्वाचं होतच होतं. म्हणजे निर्गुणाची तपस्या करायची, निर्गुणाची भक्ती करायची हे महत्वाचं होतच. पण सगुणाला काही झालं तर तुम्ही त्यातून ढळू नका, चळू नका. तुमचा जो आत्मविश्वास आहे तो गमावू नका. बघा तुमचा देव कोरडा, देवाने काही केलं नाही वगैरे वगैरे असं जेव्हा होतं तेव्हा आपल्या मनात काही आमचा देव हा ही एक मधली पायरी आहे, देवाने आपल्यासाठी केलेली पायरी आहे. तो जेव्हा सगुण साकार स्वरूपात येतो, तो निर्गुण निराकार असतो, तेव्हा जो सगुण साकार रूपात येतो तेव्हा देवाने भक्तांसाठी केलेली, बघा मी असा आहे आता माझ्याबरोबर चला आणि निर्गुण निराकाराला म्हणतो. असंच ते सगुण साकाराच्या पासून निर्गुण निराकारापर्यंत जायचं. कारण सगुण साकारात सुद्धा जेव्हा जो संबंध कल्पाक्षय जे हे होतं तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा संपलेले असतात. तो निर्गुण निराकार एकटा उरलेला असतो. म्हणून सगुण साकाराची भक्ती करायची. प्रत्येक संतांनी ज्ञानोत्तर भक्ती केलेली आहे. माऊलीनी, तुकाराम, सगळ्या संतांनी ज्ञानोत्तर भक्ती केली आहे. त्यांना ब्रह्म प्रसन्न म्हणजे ब्रह्माचं स्वरूप आत्मबोध झाल्यावर त्यांनी त्यांच्यापुरतं ठेवलं असतं. त्यांनी हे ग्रंथच लिहिले नसते, त्यांनी लोकांना उपदेशच केला नसता, त्यांच्यापुरतं ठेवलं असतं तर ते निजधामाला गेले असते, आपल्याला काय कळलं असतं. पण त्यांनी समाजासाठी, सर्वसामान्य लोकांसाठी हा बोध, त्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात, की त्यांना ज्ञान होऊन त्यांनी ज्ञानोत्तर भक्ती केली. सगुण साकाराला त्यांनी अभय केलेलं की सगळ्यांसाठी सगुण साकाराचं रूप घेतलं. असा जो गोष्टी आहेत तर हे सर्वात महत्वाचं आहे. हे समर्थांनी सांगितलेलं आहे. आणि ठीक आहे, आता सगुण साकाराचं म्हणजे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की सगुण साकाराकडून निर्गुणाकडे जायचं.
मनात कुठलाही विकल्प नको, मनात कुठला संदेह नको. आपल्याला आपली शक्ती एवढी नाही की आपण आपल्या तपश्चर्येने सगुण साकारातून निर्गुण निराकाराची भक्ती करू शकू किंवा त्याची प्राचिती घेऊ शकू, त्याची अनुभूती घेऊ शकू अशा. म्हणून गुरु हा पाहिजे आणि गुरुच्या साह्याने हे सगळं साधायला पाहिजे. हे समर्थाने पुढे सांगितलेलं आहे. आणि मग पुढचा समास आहे तो देवशोधन नामाचा समास आहे. ते सुद्धा आता समर्थाने इथपर्यंत आपल्याला आणलेले आहे की तुम्हाला ब्रह्मापर्यंत आणलेले जो निर्गुण निराकार ब्रह्म आहे. आता पुढे समर्थ पटकन म्हणतात की नुसतं ब्रह्म एकटं नाही, हा 14 ब्रह्म आहे. अरे बापरे, आता 14 ब्रह्म म्हणजे आता त्यातला ब्रह्म आपण कुठला समजायचं की जो निर्गुण निराकार ब्रह्म आहे. तर ते 14 ब्रह्म कुठले आणि ते 14 ब्रह्माचा निराकार किंवा निरसन कसं करायचं की ते देवशोधन समासात पुढच्या प्रवचनात आपण पाहू. तोपर्यंत नमस्कार.